आपली वचनबद्धता मानून वावर करपी गोयचे भौमानस्थ मुखेलमंत्री श्री लक्ष्मीकांत बार्सेकरजी आपल्या चिंतनांचो आवाज आयच्या ह्या सोबीत दबाज्यान गोंयच्या जनते मुखार उक्तो करतले. गोंय राज्याच्या 55व्या मुक्तीदीन सोहळ्याक हांगासर उपस्थित आशिल्ले केंद्रीय आयुष मंत्री बाब श्रीपादजी नायक, पर्यटन मंत्री बाब दिलीप परुळेकर, विरोधी पक्ष नेते श्रीमान प्रतापसिंगजी राणे, आमदार ॲडव्होकेट जनरल, सगळे ऑफिसर्स, संचलनात सहभाग घेतलेले सगळे ट्रुप्स, विद्यार्थी मित्र, हांगा हो खास सोहळो पळोवपाक आयिल्ले पालक वर्ग, परिसरांतले सगळे विद्यार्थी मित्र, आमचे पत्रकार बंधू आणि इश्टानो, आयज आमी हांगासर 55वो गोंयचो मुक्तीदीन मनोवपाक जाल्ल्यात. हो मुक्तीदीन आमकां सहज फुकाफुकी मेळूंक ना. अनेक जाणांनी हजारोच्या संख्येन स्वातंत्र्य लढ्यात भाग घेवन सर्वस्व ओपून प्रसंगी प्राण गमवून सर्वस्वाचो त्याग करून आमकां ही मुक्ती मेळ्ळी आनी स्वातंत्र्य मेळ्ळें. आयच्या दिसाक अशा सगळ्या महानाचो, अशा सगळ्या हुतात्म्याचो आमी आदर करता आसतना तांचे प्रती नतमस्तक जावया. आज 55 वर्साच्या गोवा मुक्तीच्या इतिहासाकडे पळयल्यार भारत देशाच्या स्वातंत्र्या उपरांत साधारण 14 वर्षे आमी उशिरा मुक्त जावन सुद्धा गोंय खंयच्याच क्षेत्रांत फाटीं उरलें ना. शिक्षण आसत किंवा विकासाच्या नदरेन अन्य क्षेत्र आसत, आमी खूब फुडें आसात. आसल्ल्या सुविधांचो योग्य वापर करून उदरगती खातीर नेट हाडपाक आमी खंयच कमी उरूंक ना. मागीर त्यो साधन सुविधा आसत, आरोग्य क्षेत्र आसत, नाजाल्यार रोजगार निर्मिती आसत, सगळ्या मेळाचेर गोंय राज्य नेटान मुखाचेर वता हे पळोवन खूब समाधान दिसता. गोंयांतल्या सामान्यांतल्या सामान्य मनशा पर्यंत आमी पावल्यात आनी तांच्या उदरगती खातीर सरकारान आवश्यक ती पावलां उबारल्यात. आमी शैक्षणीक क्षेत्राक सदांच प्राधान्य दिलां. IIT आसत, NIT आसत, ह्या दोनूय आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या इन्स्टिट्यूशनांक आमी गोव्यात कॅम्पस तयार करून दितात. प्राथमीक शिक्षणाचो दर्जो सुदारपा खातीर सुमार 300 प्राथमीक शाळा आमी अपग्रेड केल्यात, शाळांची दुरुस्ती केल्या. नवीन 13 हायस्कुलां आमी इमारती दिवंक शकले. अनुदानित इन्स्टिट्यूशनांक सुद्धा आमी मोठ्या प्रमाणात ग्रँट्स दिली. साधन सुविधा उबारपा खातीर 17 कोटींचे आमी इंटरेस्ट फ्री लोन कम सबसिडी अशें दिला. विशेष विद्यार्थ्यां खातीर आमी खास योजना राबयली. अनुदानित विद्यालयाची मेंटेनन्स ग्रँट रकमेत वाड करपाचो विचार आमच्या तकलेन आसा. 250 परस जास्त विद्यार्थी असलेल्या स्कुलांक आमी लायब्ररियन दिले आणि वॉचमन दिले. नियमात बसणाऱ्या सगळ्या शिक्षकांक जे सिलेक्शन ग्रेड घेवपा खातीर 20% मर्यादा आसली ती आमी मर्यादा काडून उडयली आणि सगळे एलिजिबल टीचर सिलेक्शन ग्रेडीक फावो जाले. 5 वर्सां पूर्ण जाल्ल्या वोकेशनल शिक्षकांक, फुल टायम शिक्षकांक आमी कायम केले. प्राथमिक शिक्षण हे मातृभाषेतून जावचें हो आमचो सिद्धांत.
आणि फाटल्या 5 वर्षात एकाही इंग्रजी माध्यमाच्या शाळेत आम्ही मान्यता दिली नाही, पण 94 मराठी आणि कोकणी शाळांक आम्ही नव्या शाळांक मान्यता दिली. प्रत्येक विद्यार्थ्या फाटल्यान अशा शाळांक आम्ही म्हयन्याक 400 रुपयाचे अनुदानय दिले. आतापर्यंत 2.5 कोटी रुपया आम्ही फारीक केल्यात. 5 कोटींची तरतूद आम्ही केली असा. राज्यात 5 सुसज्ज अशी महाविद्यालय माशेल, साखळी, मडगाव, केपें आणि पेडणे ही सरकारान उबारल्यात. विद्यार्थ्यांच्या फी खातीर गोवा स्कॉलर्स योजना आसात, बर्सरी योजना आसात, इंटरेस्ट फ्री योजना आसात, अशो विविध व्याजमुक्त आणि तसेच अनुदान दिणाऱ्यो आम्ही महत्वाच्यो योजना यशस्वीरित्या राबयतात. शिक्षण संकुला शहरातल्या विद्यार्थ्यांक वाहतुकीचो त्रास जावचो न्हय, तांच्या वाडीक आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाक शहराची बाधा येवची न्हय म्हणून पणजेची सगळी विद्यालयां भायर काडपाचें आमी काम योजना आखली. आणि हांगा बांबोळी कुर्ता हांगा एक बरे नवे शैक्षणिक संकुल आमी आकार घेता आसतना आमी पळयता. अशीच बाकीची शाळां ज्या शहरांनी भुरग्यांची संख्या आणि शाळांचे कंजेशन जाल्ले आसा, बाकीच्या शहरात सुद्दां शाळा भायर काडपाची योजना आमच्या सरकारची आसा. मडगांव हो दुसरे शहर ताच्या खातीर आमी मार्क केल्ले आसा. शैक्षणिक मळाचेर संशोधनाक आणि नवनिर्मितीक वाव मेळचो ह्या उद्देशान अलीकडेच अत्यंत अत्याधुनिक आणि सुसज्ज असे NCERT इमारत आम्ही उद्घाटन केला. सगळ्यांकच बऱ्या दर्जाचे शिक्षण मिळते आणि सुशिक्षित आणि सुसंस्कृत समाज निर्माण जावचो ह्या नदरेन वेगवेगळ्यो योजना आम्ही फाटल्या 5 वर्सां राबयत आसा. रोजगार निर्मिती करपाक गोवा गुंतवणूक प्रोत्साहन आणि सुविधा महामंडळ याची आम्ही स्थापना 2 वर्सां पयलीं केली. 5 वर्सां खातीर 5 वर्सां खातीर 25,000 कोटींची गुंतवणूक आणि 50,000 रोजगाराची निर्मिती अशें उद्दिष्ट दवरून आतापर्यंत 2 वर्साच्या काळात 10,227 कोटींची गुंतवणूक 134 प्रकल्पांतसून आम्ही दिवपाक मान्यता दिल्या. हातून साधारणपणे 24,000 तरणाट्यांक रोजगाराच्यो संधी उपलब्ध जातल्यो. आतापर्यंत हातूंतले 16 प्रकल्प सुरू जाल्ले आसात आणि 25 प्रकल्पांचे काम चालू आसात. हे म्हाका मुद्दम नमूद करता आसतना खोशी भोगता. हाच्या शिवाय तिसवाडी तालुक्यात चिंबल हांगा 100 हेक्टर जमनीत आम्ही IT पार्काचे आयोजन करतात. तसेच पेडणे तालुक्यात तुवे ह्या गावान 160 हेक्टर जमनीत इलेक्ट्रॉनिक सिटी येता. ताच्या शिवाय पेडण्यान मोपा ह्या गावान 3,100 कोटींचो विमानतळ करपाच्या कामाचो शुभारंभ झाला. ह्या विमानतळाचेर गोंयकार तरणाट्यांक प्राधान्य रोजगारान मेळटले. कौशल्य विकास केंद्र हाच्या खातीर 2017 पासून आम्ही कार्यान्वित करतात. स्किल डेव्हलपमेंट सेंटर्स आम्ही सुरू करतात. पहिलो टप्पो विमानतळाचो 2019 मेरेन पूर्ण जातलो. ह्या विमानतळा खातीर ज्या शेतकऱ्यांच्यो जमनी गेल्यो त्या शेतकऱ्यांक पयलीं दिल्ल्या पैशाच्या व्यतिरिक्त आनीक 3 पटीन पैशांचो मोबदलो दिवप, जमनीचो मोबदलो दिवप अशें सरकारान तरतूद केली आणि कालच्या बजेटान ह्या पैशांची व्यवस्था केली आणि आम्ही ही रक्कम आम्ही सर्व संबंधितांक दिल्ली आसा. ताच्या शिवाय आमच्या लक्षात आयले की अनेक कुटुंबां अशी उरली ज्या कुटुंबात वारसा हक्क आसात किंवा विभागणी आसात, फॅमिलीचे डिव्हिजन किंवा सब डिव्हिजन आसात. ह्या गोष्टी वयल्यान कायदेशीर तांत्रिक गोष्टीक लागून आम्ही अनेक जणांचे पैसे दिवू शकले ना हाची खंत ह्या सरकाराक आसली आणि म्हणून सरकारान मुद्दम
ह्या विषयाचेर तोडगो काडपा खातीर सगळ्या संबंधितांक ताचे पयशे मेळचे म्हणून सरकारान एक ऑफिसर, रिटायर्ड ऑफिसर, माजी जिल्हाधिकारी ND अगरवाल हांची नेमणूक केल्या. ते आपले ऑफिस घालून पेडण्या बसल्यात. 31 मार्च 2017 पर्यंत ताणें जास्तीत जास्त गजालींचो सुटावो करचो असो आमचो प्रयत्न आसा. हांव सगळ्या शेतकऱ्यांक संबंधितांक नम्राची विनंती करता की ताच्या ऑफिसात बसून आपले ज्यो गोष्टी तांत्रीक कारणाचेर उरलेले आसात त्यो सुटाव करून घेवच्यो आणि ह्या जमनीचो आपलो खऱ्या अर्थान मोबदलो घेवचो. राज्यांतल्या वेगवेगळ्या औद्योगिक वसाहतींक पर्यावरण पूरक उद्योग येवचे म्हणून आमी प्राधान्य दिलां. सगळ्या वसाहतींतल्यो साधन सुविधा वाडोवपाचेर आमी भर दिल्लो आसा. गोवा आर्थिक विकास महामंडळातर्फे तरणाट्यां खातीर मुख्यमंत्री रोजगार योजने सकल आमी मोठ्या प्रमाणात आर्थिक सहाय्य दिता. ह्या योजने सकयल आतापर्यंत गेल्या 4 वर्सांत 1678 जाणांनी आपलो वेवसाय सुरू केलो. एका अर्थान 1678 नवीन एंटरप्रेन्योर्स तयार झाले. सांगपाक उमेद दिसता की ह्या योजनेचो फायदो घेता आसतना EDC सेक्युरिटी घेयना किंवा शुअरिटी घेयना आणि इतले आसून गोंयच्या तरणाट्यांनी सेक्युरिटी आणि शुअरिटी घेयनासतना दिल्ल्या ह्या योजनेचो पुरेपूर फायदो घेता आसतना खंयच खोट्या बुद्दीन बुडोवपाचें काम केलें ना. आणि म्हाका सांगपाक मुद्दम उल्लेख करपाक आनंद दिसता की रिकवरी जी आसा ती आमची पर्संटेज रिकवरी 92% आसा. हांव मुद्दाम ह्या मुक्ती दिना दिसा ह्या गोष्टीचो उल्लेख करता. डिजिटल इंडिया क्रांती घडोवपाचे नदरेन गोंय सरकारान एक म्हत्वाचें पावल उबारला. 16 ते 30 वर्सां गटांतल्या युवका युवती खातीर गोवा युवा संवाद योजना आमी घडोवन हाडल्या आणि मार्गाक लायल्या. इंटरनेटची सोय कौशल्य विकसीत करपा खातीर आणि 3GB 4GB डेटा आणि 100 मिनिट टॉक टाइम आणि सिम कार्ड मोफत अशी ही योजना आम्ही ह्या वयोगटातल्या तरणाट्यांक दिल्ली आसा. IT हब आणि इलेक्ट्रॉनिक सिटी जावपी रोजगाराची माहिती मेळची. राज्यांतल्या आणि देशभरातल्या एव्हेन्यूजची माहिती मेळची. नवे शिक्षण मेळचे म्हणून ही आम्ही योजना दिल्ली आसा. म्हाका खात्री आसा की आमचे युवक युवती ह्या योजनेचो बऱ्यात बरो फायदो करतले. राज्यातल्या युवा पिढीचेर लक्ष दिता आसतना म्हज्या सरकार ज्येष्ठ नागरीक आसात, महिला आसात, आमच्यो भयणी आसात हांकांय प्राधान्य दिता. दयानंद सामाजिक सुरक्षा योजने अंतर्गत जाणट्यांक आसत किंवा विधवा भगिनींक आसत किंवा आमच्या अपंग बांधवांक आसत आतापर्यंत 1,42,000 अशा व्यक्तींक 2,000 ते 3,500 दर महिन्याक सरकार फारीक करता. महिला खातीर गृह आधार योजने सकल 1,500 रुपयांचो मोबदलो राज्यातल्या 1,51,000 गृहिणींक मेळटा. लाडली लक्ष्मी ह्या योजने सकल 18 वर्सां पिराय जाल्ल्या चलयेक 1,00,000 रुपया मेळणाऱ्या आमच्या भगिनीची संख्या 46,000 पेक्षा जास्त आसा. चलयेच्या जीवनाक जन्माक सन्मान मेळचो म्हणून ममता योजना ह्या राज्यात चालू आसा आणि चलयेचो जन्म येतकीर आवयक 5,000 रुपया दिवप अशी योजना अलीकडच्या काळात आम्ही विस्तारित केली आणि भुरग्याच्या जन्मा उपरांत एक फावट पूर्ण लसीकरण केल्यानंतर आणि एक फावट SSC पास झाल्यानंतर 3री फावट 12वी पास झाल्यानंतर 4थी फावट आणि ग्रॅज्युएशन कंप्लीट करतकीर 5वी फावट असे 5 फावटी 5,000चा इन्सेंटिव्ह आमच्या चलयेक मेळटा. आरोग्य क्षेत्र आरोग्याच्या मळाचेर गोंयान मोठी झेप घेतल्या.
देशातली पहिली वहिनी अशी दीनदयाळ स्वास्थ्य सेवा योजना, ज्याच्या माध्यमातून राज्यातली सगळी कुटुंब इररिस्पेक्टिव्ह ऑफ देअर फॅमिली इन्कम हॅव बीन कव्हर्ड. 3 पर्यंत घरच्या कुटुंबाची संख्या असत जाल्यार 2.5 लाख रुपयांचे कव्हर आणि 3पेक्षा जास्त संख्या असत जाल्यार 4 लाखाचे कव्हर सगळ्या कुटुंबांक मेळटा. आता मेरेन सुमार 2 लाखापेक्षा जास्त कार्डां आम्ही वितरीत केल्लो आसा आणि गेल्या 2-2.5 महिन्यात 2593 पेशंटांनी ताचो लाव घेतला. अनेक पेशंटां कडल्यान कृतज्ञतेची भावना व्यक्त करणारी पत्रां जेन्ना आमकां मेळटात त्या वेळार मनाक खूप खूप खोस भोगता. कृषी क्षेत्रान चडांत चड लोक शेतकी वेवसायात येवचे आणि शेतकी व्यवसायात असलेले थंय स्थिर जावचे, तांची सांपत्तीक स्थिती सुधारची म्हणून वेगळे वेगळे योजना ह्या सरकारान राबयल्यो आणि तातूंत भात आसात, सुपारी, नारळ किंवा ऊस किंवा काजू हाच्या खातीर आमी अश्योर्ड प्राइस दिली, जाका लागून मार्केटात दर कमी आसा म्हणून शेतकऱ्याची नुकसान जाले अशें जावचें न्हय ह्या दृश्टीन गोव्यात आमी शेती कडेन पळयतात. गोंयची हरीत क्रांतीच्या दृश्टीन पावलां पडटात हे सांगपाक म्हाका खूब आनंद दिसता. आतापर्यंत 30,000 शेतकऱ्यांक आमी ई कार्डां दिल्यात, कृषी कार्डां दिल्यात. आमचे हॉर्टिकल्चर कॉर्पोरेशन भाजी मेळची म्हणून आणि अलीकडच्या काळात काही ठिकाणी वातानुकूलित आउटलेट सुद्धा ताणें सुरू केल्यात आणि गोंयभर भाजयेची दालनां आमी सुरू करतात. एनिमल हजबंडरी सकल दुधाचे उत्पन्न वाढचे म्हणून कामधेनू योजनेनंतर सुधारित कामधेनू योजना आम्ही हाडली. कृषी खात्याच्या कम्युनिटी डेअरी फार्मिंग योजना आणि तातूंतसून 5 परस जास्त शेतकऱ्यांनी एकठांय येऊन जर गोरवां पोसली जाल्यार तांकां खर्चाच्या 50% अनुदानाच्या रुपान सरकारान मदत दिवपाची योजना थारायली आणि जाका लिमिट चडांत चड 1 कोटी पर्यंत मिळू शकता. ह्या योजनेचो गोंयभरात आयचे तरणाटे फायदो घेतात, उपयोग करून घेतात हे पळयतकीर खूप समाधान दिसता. हाचो परिणाम म्हणून गोंयचे दुधाचे उत्पन्न साधारण 125% वाढ जाल्ली आसा. नुस्त्याच्या बाबतीत ट्रॉलरवाले आसात, होडीकार आसात, जाळा खातीर आसात, आमी वेगळे वेगळे योजना सरकारान दिल्यो. तशेंच नुस्तें घरा कडेन पावचे म्हणून मोबायल व्हॅनूय आमी सुरू केल्ल्यो आसात. आमी ह्या 2 दिसांत मुरगांव बंदरांत 100 कोटी खर्च करून मच्छीमारीची जेटी बांदपाक आमी घेतात. वेगवेगळ्या जेटींचे आमी नूतनीकरणूय केल्लें आसा. भावांनो, पायाभूत साधन सुविधांची जाळे गोव्यात निर्माण करप हे गोंयच्या सरकारचे एक प्रमुख उद्दिष्ट आसा आणि त्यामुळे रस्ते रुंदीकरण करप, 4 पदरी करप, 6 पदरी करप, पुलां बांदप, म्हापसा पणजी महामार्गा वयलो पर्वरी तो मेर्शी असो मांडवी न्हंय वयलो 3ऱ्या पुलाचें काम जोरान चालू आसा आमी पळयतात. तशेंच पणजी मडगांव रस्त्या वयलो, कुठ्ठाळी वयलो, शिरदोण ते वेर्णा अशाय पुलाचें काम अलीकडे सुरू जाल्ले तुम्ही पळयलां. कुंभारजुवा गवडाळ मजगतीचो पूल वाहतुकीक उक्तो जालो. पत्रादेवी ते आक्षी ह्या रस्त्याचे चौपदरीकरण आणि सपदरीकरण करपाचे काम त्याचो शिलान्यास कार्यक्रम येत्या 2 दिवसात केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरींच्या शुभ हस्ते आम्ही घालतात. पणजीतलो बहुमजली 450 कार पार्किंगाचो प्रकल्प आम्ही पूर्ण केला. कळंगूट आणि सालिगांव पठाराचेर सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट प्लांट हो आम्ही 5 महिन्या पयलीं सुरू केलो. ज्या प्लांटाचो मोठ्या प्रमाणावर इफेक्ट आमकां गोंयभरांत दिसता. 30 मेक लॉन्च केले ह्या प्लांटांत पयले दिसा 20 मेट्रिक टन कचरो काबार केल्लो. पण त्याच्या नंतर दर आठवड्याक येणाऱ्या कचऱ्याची संख्या वाढत गेली, क्वांटिटी वाढत गेली आणि आज सध्या 20 टना वयल्यान दर दिसा सुरू जाल्लो हो प्रकल्प
125 टनाचेर पावलो आसा हे म्हाका सांगूंक खूप खोस भोगता. त्याच्यामुळे ह्या वर्साच्या पावसात अंदूचो पावस भरपूर पडून सुद्धा म्हाका सांगपाक खोस भोगता की अंदू आमकां गोव्यात खंयच व्हेक्टर बॉर्न डिसीज किंवा डेंग्यू किंवा चिकनगुनिया जाल्ल्याची आमकां खंयच नोंद मेळना. ज्यो काही केसीस हॉस्पिटलांत मेळ्ळ्यो त्यो भायल्यान आयिल्ल्यो आसल्यो. टुरिजमा सकल गोंय प्राधान्य क्रमांक पळयता. दर वर्सा टुरिजम क्षेत्रात येणाऱ्या पर्यटकांची संख्या फाटली 4 वर्सां आमी पळयतात. आदल्या वर्साच्या संख्ये परस 25 ते 30% संख्या वाडटा आणि ताका लागून पर्यटन क्षेत्रात नवीन गोष्टी आमी हाडपाचो आमची मोख चालू आसा. मागीर हॉट एअर बलून आसात, एम्फिबियन बसी आसतात, इंडरलँड टुरिजम आसात, अशे तशें धार्मीक तशें वारसा पर्यटन अश्यो वेगळ्या क्षेत्रांसून आमी ह्या योजनेकडे पळयता. जनतेचे गोंय मुक्त झाल्यानंतर जनतेचे अनेक प्रश्न काही भागात लोकलायज जातले. भितरलो मयेचो कस्टोडियन प्रॉपर्टीचो प्रश्न ह्या सरकारान सोडयल्लो आसा आणि पूर्ण पद्धतीन तो मार्गाक लागला. साधारणपणे हाच्या खातीर योग्य कायदो करून आवश्यक कायदो केल्यानंतर गांवच्या सगळ्या जमनीचे सर्वे जाली आणि प्रत्यक्ष जनते कडल्यान अर्ज घेऊन त्या अर्जांची स्क्रुटनी चल्ली आसा आणि आतापर्यंत साधारण 50-55 मालकांक ह्या संबंधीच्यो सनदी दिवपाचे काम आम्ही पूर्ण केला आणि फुडल्यो गोष्टी फुडल्या 3, 4 ते 5-6 म्हयन्यांत पूर्त करपाची आमची योजना आसा. दुसरी गजाल 1917 सालांत म्हणजे आजपासून 99 वर्सां पयलीं पुर्तुगीजांनी आल्वाराच्या नांवा सकल गोंयकारांक काही जमनी दिल्ल्यो. पुर्तुगीज काळात वितरण जाल्ल्या ह्या जमनींनी आमकां गांववाल्यांक थंय उत्पन्न करपाचें आसलें. आज 99 वर्सां नंतर फुडल्या वर्सा 2017 100 वर्सां पूर्ण जाता ह्या गोष्टी. सरकारान निर्णय घेतला की ह्या जमनीची मालकी जनतेक दिवची आणि ताच्या खातीर फाटल्या आठवड्यात आमच्या कॅबिनेटाचो निर्णयय जाल्लो आसा. मित्रांनो, 24 वरां लायट आसची आणि 24 वरां उदकूय आसचें ही अशी ह्या सरकारची दृष्टी आसा आणि ह्या दृष्टी खातीर ह्याच दृष्टी दवरून आमी ज्यो गोष्टी PWD आणि पॉवर डिपार्टमेंटात करपा खातीर आवश्यक आसात ही सगळ्यो गोष्टी घेतलेल्यो आसात आणि ताच्या खातीर आमी प्रामाणीकपणे आणि आत्मविश्वासपूर्वक आमी पावलां मारलेलीं आसात. फाटल्या 4.5-5 वर्सांच्या कारकिर्दीत म्हज्या सरकारान बरीचशी उदरगत केल्ली आसा जी तुमच्या सगळ्यांच्या दोळासमोर आसा. राज्यांतल्या गरीबांतल्या गरीब आणि सामान्यांतल्या सामान्य मनशापर्यंत सरकारान वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून पावपाचो प्रयत्न केला. आज मुख्यमंत्री ह्या नात्यान जेन्ना हांव गोंयभरांत भोंवता त्या वेळार मेळ्ळ्या जाणट्याचेर मेळ्ळ्या महिलेच्या चेहऱ्या वयलो समाधान हास्य पळोवन खूप समाधान दिसता. म्हाका समाधान दिसता. त्यांच्या चेहऱ्या वयल्यान मेळ्ळो प्रतिसाद दिसता आणि सरकार हाच्या फुडेंय आनीक नेटान ह्याच पद्दतीन वावरपाचे सरकार त्यामुळे संकल्प करता. मित्रांनो, तुमकां सगळ्यांक खबर आसा की इंडिया टुडे ह्या मॅगझिनान अंदूत केल्ल्या सर्वेक्षणात ल्हान स्टेटींनी गोंयाक नंबर 1 राज्य म्हटलें. शैक्षणिक क्षेत्र आसत किंवा आरोग्य आसत, इन्फ्रास्ट्रक्चर आसत, ह्या बहुतेक क्षेत्रांनी आमी नंबर 1 किंवा नंबर 2 लागतात. आमकां केवळ नंबर 1 आयल्याचे आनंद तर आसाच, पण नंबर 1 हे लास्ट लेवल न्हय. नंबर 1च्याय फुडें आमी वचूं शकता आणि म्हणून येणाऱ्या काळात आमकां सगळ्यांक वावरून गोंय हे विविध क्षेत्रांनी आदर्श राज्य जातले. विविध क्षेत्रांनी नंबर 1 मेळून एक ह्या देशातलेच आदर्श राज्य न्हय तर जगभरात आदर्श राज्य जातले. जेतून देशभरातली आणि जगभरातली सगळी राज्य आणि राष्ट्र
आमच्याकडे आदर्श राज्य म्हणून प्रयत्न दे. हे सगळे करपा खातीर ही जबाबदारी आमची सगळ्यांची आसा. केवळ एक मुख्यमंत्री करू शकना किंवा केवळ सरकार करू शकना. सगळ्या जनतेचो जेन्ना ताका सहभाग असता त्याच वेळार ही गोष्ट शक्य जाता. आयच्या दिसा परत एक फावट तुमकां सगळ्यांक गोंय मुक्ती दिसाच्यो शुभेच्छा दिता आणि तुमच्या रजा घेता. जय भारत, जय गोमंतक. देव बरें करूं. मुखेलमंत्र्यांच्या उद्योजक मित्रांक काळजांचा देव बरें करूं. गोवा मुक्ती दिसाचो मंगळ योग साधून सारे जहां से अच्छा सुंदर सुरांच्या आवर्तनाक खेळत वाद्यवृंद पंगड या सोबीत वातावरणात चैतन्याचे सूर खेळयता. परेडीत वांटो घेवपी सगळ्यांचे काळजांत सावन देव बरें करूं. आता फुडले सुवातेर क्रीडा आनी युवा वेव्हार खात्यान आयोजीत केल्ल्या रंगरंगयाळ्या कार्यावळीक सुरवात जाता.